मार्केट्स मोजो द्वारा सादर केलेल्या पोर्टफोलिओ ऑप्टिमायझरच्या माध्यमातून एलिव्हेट ॲपवर आपले पोर्टफोलिओ सहजपणे कसे ऑप्टिमाइज करावे। ॲपमध्ये लॉग इन करा। डिस्कवर पेजवर होल्डिंग सेक्शनमध्ये पोर्टफोलिओ ऑप्टिमायझर बटनावर क्लिक करा। पर्याय म्हणून आपण ॲड ऑन सर्व्हिसेस सेक्शन पर्यंत स्क्रोल करून पोर्टफोलिओ ऑप्टिमायझर आयकॉनवर क्लिक करू शकता। आपण पोर्टफोलिओ बटनावर देखील क्लिक करू शकता आणि होल्डिंग सेक्शन मध्ये ऑप्टिमायझर बटनावर क्लिक करू शकता। या कोणत्याही ठिकाणाहून पोर्टफोलिओ ऑप्टिमायझर बटनावर क्लिक केल्यावर आपण मार्केट्स मोजो लँडिंग पेजवर पोहोचता, जिथे आपण पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन सुरू करण्यासाठी गेट स्टार्टेड वर क्लिक करू शकता। सुरुवातीला आपल्या 4 टप्प्यांच्या ऑप्टिमायझेशन प्रक्रियेचा सारांश दाखवला जाईल। पुढे जाण्यासाठी कंटिन्यू वर क्लिक करा। आपले पोर्टफोलिओ तपशील दर्शवले जातील। पुढे जाण्यासाठी खाली दिलेल्या बटनांवर क्लिक करा। आपल्या पोर्टफोलिओशी संबंधित कोणतेही कॉल आउट दाखवले जाईल। TNC सहमत होऊन पुढे जाण्यासाठी खाली स्टेप बटनावर क्लिक करा। हे त्वरित अनालिसिस करेल आणि आपले पोर्टफोलिओ एका नजरेत दाखवेल। आपण केलेल्या अनालिसिस बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ड्रॉप डाउन बॅनरवर क्लिक करा। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। हे विविध पॅरामीटर्स रिव्ह्यू करेल आणि पोर्टफोलिओची रचना योग्य आहे की नाही ते सांगेल। थम्स डाऊन चिन्ह सुधारणा क्षेत्र दर्शवेल। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। आपले पोर्टफोलिओ स्टॉक सिलेक्शन पॅरामीटरवर अॅनालाइज केले जाईल। येथे पुन्हा थम्स डाऊन चिन्ह सुधारणा क्षेत्र दर्शवेल। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। ही स्क्रीन दर्शवते की पोर्टफोलिओ रिव्ह्यू पूर्ण झाले आहे आणि पुढील टप्प्यासाठी चरण दर्शवते, म्हणजेच ऑप्टिमायझेशनसाठी पॅरामीटर्स निवडणे। पुढे जाण्यासाठी कंटिन्यू वर क्लिक करा। आपल्या होल्डिंग पॅटर्नच्या आधारावर आपले वर्तमान रिस्क प्रोफाइल दर्शवले जाईल। आपल्याकडे आपली रिस्क प्रोफाइल बदलण्याचा पर्याय आहे। आपण ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये क्लिक करून दिलेल्या रिस्क प्रोफाइलपैकी निवड करू शकता, जे आपल्या गोल्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रकाराशी सुसंगत आहे। पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन निवडलेल्या रिस्क प्रोफाइलनुसार केले जाईल। एकदा निवड केल्यावर पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। पुढच्या स्क्रीनवर आपण निवडलेल्या रिस्क प्रोफाइलची पुष्टी करण्यासाठी विचारले जाईल। TNC सहमत होऊन पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। तिसऱ्या टप्प्यावर एक सविस्तर ॲक्शन प्लॅन सुचविला जाईल। पुढे जाण्यासाठी कंटिन्यू वर क्लिक करा। आपण सुचविलेले ॲक्शन प्लॅन पाहू शकता, जसे की आपल्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या, टॉप 3 शेअर्ससाठी वाटप टक्केवारी आणि बरेच काही। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। येथे उपलब्ध कॅश आणि निवडलेल्या रिस्क प्रोफाइलनुसार होल्ड, स्विचिंग आणि ट्रिमिंग सल्ला दाखवला जाईल। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। आता आपण चौथ्या आणि अंतिम टप्प्यात आहात। नवीन पोर्टफोलिओ तयार करत आहात। स्क्रीन आपल्याला चौथ्या टप्प्याचे 2 टप्पे दर्शवते, मार्केट कॅप ॲलोकेशन आणि डिप्लॉईंग कॅश। पुढे जाण्यासाठी कंटिन्यू वर क्लिक करा। येथे आपल्याला सुचवलेले शेअर्ससाठी कॅश वाटप सल्ला दिसेल। उदाहरणार्थ स्टॉक गुंतवणूक 1,67,725 रुपये आणि कॅश शिल्लक 12,05,000 आहे, ज्यामध्ये 2 शेअर्स आहेत। 13 शेअर्सच्या 13,72,725 च्या सुचवलेल्या वाटपामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप मध्ये आपण आपल्या इच्छेनुसार आपले वाटप वाढवू किंवा कमी करू शकता। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। येथे आपल्याकडे निवडलेल्या मार्केट कॅप वाटपानुसार सुचवलेले शेअर्स आहेत। आपण पुढे कोणत्या शेअर्ससह जाण्याची इच्छा ठेवता ते निवडू शकता। पुढे जाण्यासाठी स्टेप बटनावर क्लिक करा। अंतिम टप्प्यात आपण बदलल्यानंतर आपले ऑप्टिमाइज केलेले पोर्टफोलिओ पाहू शकता। आपण ट्रेड डील शीट PDF म्हणून सेव्ह करू शकता आणि क्लिक करताच पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन पूर्ण होते। आपण पुन्हा ऑप्टिमायझेशन सुरू करू शकता किंवा एलिव्हेट ॲपवर ट्रेड डील शीट अंमलात आणू शकता। समजूतदारपणे गुंतवणूक करा, भावनात्मक निर्णय टाळा, आपल्या योजनेवर ठाम राहा। लक्षात ठेवा, ट्रेडिंग इम्प्रूव्हज विथ प्रॅक्टिस। हॅपी ट्रेडिंग। प्रतिभूती बाजारात गुंतवणूक बाजाराच्या जोखमीला अधीन असते। गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा।